अकोटमध्ये भाजप एमआयएम तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस यांची युती झाली आहे। काँग्रेस एमआयएमची युती चालणार नाही यावरून फडणवीस चांगले संतापले। युतीबाबत फडणवीस स्थानिक नेत्यांना आता विचारणा करणार आहेत। राज्यात 2 ठिकाणी स्थानिक आघाड्यांमध्ये भाजपनं केलेल्या अभद्र युत्यांमुळे राजकीय वातावरण पेटलंय। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे, तर तिकडे अकोट नगर परिषदेत भाजपची एमआयएम सोबत युती झाली आहे। एमआयएम बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली का मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न। भाजपला कोणीही चालतो, भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला। कामाठीपुऱ्याच्या गप्पा कोणी करावे? संजय राऊतांनी करावा। कदाचित संजय राऊत कामाठीपुऱ्यामध्ये जास्त जात असतील म्हणून संजय राऊतांना हा शब्द त्यांच्या तोंडामध्ये आठवला। आम्हाला पण अशा पद्धतीचे शब्द वापरता येतात, परंतु आम्हाला संस्कार आहेत, आम्हाला मर्यादा आहेत। अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे। आता ते हिरवे नाही का झाले? मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, मग आता हिरवे नाही झाले? मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे। तिथली स्थानिक परिस्थिती काय, यावर काय चर्चा झाली असेल, काय निर्णय झाला असेल, पण नक्की मी तपासून घेईल। अंबरनाथ आणि अकोटमध्ये झालेली आघाडी खपवून घेणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस संतापले। फडणवीस नेमकं काय म्हणाले? काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती होऊ शकत नाही। स्थानिक पातळीवर असं झालं असल्यास चुकीचं। युती करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील। मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ आणि अकोट संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर। अशा पद्धतीने जे युती आघाडी झालेली आहेत अकोट आणि अंबरनाथ, त्यांचं स्वागत आहे। अंबरनाथ आणि अकोटमध्ये नेमकं काय घडलं तेही पाहूयात। अकोट नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे। अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात। मात्र 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत नव्हतं। भाजपला सर्वाधिक म्हणजे 11 जागा मिळाल्या, तर एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे 5 जागा मिळाल्या। त्यामुळे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने चक्क एमआयएम सोबत हातमिळवणी केली। बहुमतासाठी स्थानिक भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला। अंबरनाथ नगर परिषदेत सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने आघाडी केली आहे। काँग्रेसला सोबत घेऊन भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे। भाजपच्या तेजस्वी करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात। अंबरनाथमध्ये भाजपकडे नगर परिषदेत बहुमत मात्र नव्हतं। भाजपचे 16, काँग्रेसचे 12, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 असे 32 नगरसेवक भाजपनं एकत्र केले। अंबरनाथ मधल्या भाजप सोबतच्या आघाडीनंतर काँग्रेसने अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन करत कारवाई केली। कारवाईनंतर शहराध्यक्ष प्रदीप पाटलांसह 12 नगरसेवक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दरम्यान अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत युती केली नाही, तर अंबरनाथच्या विकास आघाडीत काँग्रेसनं प्रवेश केला असं भाजप प्रदेश सचिवांनी सांगितलंय। काँग्रेस बरोबर आम्ही युती केलेली नाही, त्या आघाडीमध्ये समाविष्ट झालेले। बालाजी किनीकर यांच्याकडे युतीसाठी प्रस्ताव ठेवला होता, त्यांच्याकडनं आम्हाला कुठलाच हे मिळाला नाही। काँग्रेस बरोबर युती करून एक वेगळा चुकीचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्याचं कार्य स्थानिक नेते भाजपचे यांनी केलेला आहे। तर अकोट नगर परिषदेत एमआयएम भाजप सोबत जाणार नसल्याचं इम्तियाज जलील यांच्याकडूनही सांगण्यात आलंय। सगळी राजनीती जी आहे ती आमची भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे राजनीती आहे आणि आम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा तडजोड करणार नाही आहे। ज्या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही हे स्पष्ट